रामराम मंडळी, मी आज साताऱ्यामध्ये आलो आहे. इथे माझ्यासोबत आता आपले बबन जाधव सर आहेत, जे एअरफोर्समधून रिटायर आहेत आणि त्यांची इथं जवळपास 7 एकर आसपास शेती आहे. त्यांच्या शेतावरती मी आता सहज आलो होतो. पण या ठिकाणी मला एक खूपच सुंदर गोष्ट जाणवली, ती तुम्हाला सर्वांना शेअर करावीशी वाटली. ती अशी आहे की मला वाटतं ती सरांनीच सांगावी. सर, आपल्या मक्याबद्दल सांगा, अगोदर काय घडायचं नेमकं? नाही, मका पेरल्यानंतर एक 8 दिवस पण गेले नाही, 10 दिवस की लगेच त्यातून अळी यायची, लष्करी अळी यायची. आणि ती फवारणी मारायलाच पाहिजे. म्हणजे ते अगोदरच पेरायच्या वेळेची लष्करी अळीचं ते औषध मला तयारच ठेवायला लागलं. 2-3 पानं वरती आले की पडायची. नंतर यावेळेला काय बियाणं कोणतं होतं ते? बियाणं अडवंटा कंपन्यांचं. बरोबर अगदी. मग नंतर काय झालं, असं चर्चा करता करता असं काय होतंय काय वैतागलो होतो मी. माझे एक नातेवाईक भेटले, त्यांना म्हटलं तुम्ही कुठलं औषध मारता किंवा काय बियाणं कुठलं तुम्ही वापरता? तर ते म्हणे आम्ही देशी वापरतो, आमच्या आजोबापासूनच्या काळापासूनचं ते बियाणं आहे. बरोबर. आणि कुठली किडी वगैरे असं काही औषध मी कधी फवारलंच नाही. मग म्हटलं मला द्याल का थोडं बियाणं त्यातलं घरचं? तर त्यांनी दिलं आणि सरांच्या गायडन्सनुसार ती बीज प्रक्रिया केली. ते आपली आधुनिक काय काय केलं सांगा एकदा. त्याच्यामध्ये काय 5 दिवस मी दुधामध्ये भिजू घातलं. त्याच्यानंतर मग त्याला वावडिंग आणि शेण, चळ आणि त्याला धुरी दिली, आपली धुरी गवऱ्यांची शेणाची. आणि शेवटच्या दिवशी परत वावडिंग आणि मधाचा लेप दिला आणि ते टोकलं. जवळपास 99% उगवण झालेली त्याची. 99% अगदी. आणि अळी बिलकुल नाही, काहीच नाही अळी. म्हणजे ज्या अळीनं तुम्ही मागच्या कित्येक वर्षापासून 7-8 वर्ष परेशान होतो. म्हणजे पहिला फवारा उगवल्याच घ्यावा लागायचा. मधामध्ये खोडामध्ये ती अळी पडायची. आता देशी बियाणामध्ये अळीच पडत नाही आणि उगवण क्षमता देखील 99% आणि ग्रोथ कशी? ग्रोथ पण चांगली आहे. मंडळी, आता मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो. त्यांनी पेरलंय तसं विसरत्या. हे आपले त्यांचे सोबत शेतामध्ये काम करणारे देखील मंडळी आहेत. हे देखील मला तेच सांगत होते आता की माऊली असं इथं घडलं म्हणून हा सगळा आम्ही आता व्हिडिओ करतोय. तुम्ही तुम्हाला दाखवतो तुम्हाला कसा उगवलाय, त्यावर खोडा आडे आहे नाहीये, मधामध्ये आपल्या स्क्राळी तुम्ही स्वतः बघा एकदा डोळ्याने. चला, हे बघा मंडळी, 100% जवळपास उगवण झाली. मला तर कुठं तूट दिसत नाहीये. गुरुजीमोप 99% म्हणतायत. आणि एकाही झाडाच्या खोडावरती अळी नाही, बुडावरती बिलकुलही नाही. तुम्ही कोणतंही चेक करा, एकदम निरोगी उगवलंय, काहीच नाही, बिलकुल नाही. आपल्या जाधव सरांचं असं म्हणणं आहे की याच अवस्थेमध्ये ह्याच्यावरती डायरेक्ट आळी पडायची, ती खोड पोखरायला लागायची, पानं खायला लागायची आणि त्यांना फवारणी करावं लागायची. काही त्यांनी अगोदर मका जी आहे ना, थोडीशी बेडवर देखील लावली होती सहजरित्या ठिबकवरती, पण ते पाणी कमी असल्यामुळे ते वाढली नाही. पण जे काही मोठाले झालेत, ज्यांना पाणी मिळालं, आता उन्हाळा आहे, तर त्यांना देखील काहीच नाही, आळीच नाही. आणि आपण अकारण खूप साऱ्या कंपन्यांच्या बियाणांच्या मागं लागतो मंडळी. तुम्ही बघा जरा, चेक करा, कोणत्याच ह्याच्या वाळी नाही. देशी बियाणे जिंदाबाद. काय करायचं तुम्ही ठरवा.